चला आलेत का सर्वजण आले असतील तर पटकन पहिले या व्हिडिओला एक लाईक करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये सर्व महिलांचं स्वागत आहे। बघा आज तारीख आहे 31 ऑगस्ट। आजची तारीख आहे 31 ऑगस्ट। तर आज काय महत्त्वपूर्ण अपडेट आहेत, आज काय नवीन निर्णय घेण्यात आलेले आहेत, सर्व काही सांगतो। व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। दमदार निर्णय आहेत, बघा दमदार निर्णय आहेत आणि तुमच्यासाठी हे चांगले निर्णय आहेत। पहिला जो निर्णय आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये, तर तुम्हाला जे पैसे आहेत, ज्यांना अजूनपर्यंत पैसे भेटले नाहीत, तर काही महिलांना आज पैसे भेटणार आहेत। 31 तारीख आहे ना आज अनेक महिलांच्या खात्यात पैसे पाहायला मिळणार आहेत। तर किती पैसे भेटणार आहेत ते तुम्हाला मी सांगतो। तसेच कोणत्या महिलांना पैसे भेटणार आहेत, बाकीच्या महिलांना पैसे भेटणार नाहीत बरं, फक्त काही महिलांनाच या 31 तारखेला पैसे भेटणार आहेत। तर यादीतील कोणत्या महिलांना पैसे भेटणार आहेत ते तुम्हाला मी सांगतो। अजून महत्त्वाचे जे अपडेट आहे ते अपडेट म्हणजे 31 ऑगस्ट ही अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे का, याबद्दल काय नवीन खुलासा आहे, काय निर्णय आहे, तो निर्णय तुम्हाला सांगतो। आणि महत्त्वाचं, ज्यांना 3000 रुपये भेटलेले आहेत, राईट, ज्यांना आता 3000 रुपये भेटलेले आहेत त्यांना पुढील महिन्यात परत 3000 रुपये भेटतील का, म्हणजे 1500 ऐवजी तुम्हाला 3000 रुपये हप्ता कायम सुरू राहील का, म्हणजे दरमहा तुम्हाला 3000 रुपये भेटतील का, तर याबद्दल काय निर्णय आहे ते पण तुम्हाला सांगतो। म्हणजे आजचा हा व्हिडिओ खूपच दमदार आहे सर्व माता बहिणींसाठी, महिलांसाठी, कारण आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये खूप सारे चांगले निर्णय पाहायला मिळणार आहेत आणि काही तुमचं जे कन्फ्युजन आहे, डाऊट आहे, तेच पण क्लिअर होणार आहेत, ते पण तुमचं मनातून क्लिअर होणार आहेत। त्यामुळे व्हिडिओ जो शेवटपर्यंत पूर्ण बघेल त्यांनाच ती माहिती समजणार आहे। त्यामुळे सर्वांना माझी एकच रिक्वेस्ट आहे की तुम्ही आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्यावरच तुम्हाला सर्व समजणार आहे। चला आपण सर्व माहिती आता बघूया। सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असल्यास आपलं चॅनल सबस्क्राईब करा। पहिली जी माहिती आपण बघणार आहोत हे बघा, अर्जाची अंतिम तारीखबद्दल काय महत्त्वाचा निर्णय आहे तो निर्णय समजून घ्या। हे बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 31 ऑगस्टपर्यंतची मुदत ही अंतिम नसून अर्जाची प्रक्रिया निरंतर चालणार आहे, अशी माहिती महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली। बघा, जी तारीख तुम्हाला देण्यात आली होती अंतिम तारीख 31 ऑगस्टपर्यंत अर्ज भरण्याची तारीख होती, परंतु आता महत्त्वाचा निर्णय म्हणजे अंतिम नसून 31 ऑगस्ट ही तारीख अंतिम नसून अर्जाची जी काही प्रक्रिया आहे ती निरंतर चालणार आहे। म्हणजे तुम्ही केव्हाही फॉर्म भरू शकता, तुम्हाला तुमचे जुलैपासून जे पैसे आहेत जेवढेच्या तेवढे पैसे भेटणार आहेत, काही टेन्शन नाही। ओके, त्यामुळे अर्ज करण्याची जी आता कोणतीही शेवटची तारीख देण्यात आली नाही, तुम्हाला आता कधीही अर्ज करता येणार आहेत। त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे। म्हणजे अजूनपर्यंत तुम्ही फॉर्म भरला नसेल तर तुम्ही पुढच्या महिन्यात पण भरू शकता, त्या पुढच्या महिन्यात पण भरू शकता। तर अर्जाची काहीच लिमिट इथे ठेवण्यात आली नाही आणि एक हा चांगला निर्णय घेतलेला आहे आणि सर्व महिला आता खुश झालेला आहेत, कारण मोठा दिलासा त्यांना मिळालेला आहे। आता आपण नीटपणे समजून घेणार आहोत आजची जी तारीख आहे। आज तारीख आहे 31 ऑगस्ट, राईट, आज 31 ऑगस्ट तारीख आहे आणि या 31 ऑगस्ट तारखेला अनेक महिलांच्या खात्यात पैसे जे आहेत, पेमेंट जे आहे, पेमेंट येणार आहे आणि कोणत्या महिलांच्या खात्यात 31 ऑगस्ट रोजी म्हणजे आज पेमेंट येणार आहे ते नीटपणे समजून घ्या। हे बघा, तसेच जो हप्ता असणार आहे 3000 हप्ता, हा रेग्युलर तुम्हाला 3000 दरमहा भेटणार का, त्याबद्दल पण काय निर्णय आहे तो खुलासा पण आपण समजून घेणार आहोत। तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। तर मुख्यमंत्री साहेबांची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याबद्दल तुम्हाला सर्व काही आपल्या चॅनलवर सर्व डिटेल्समध्ये माहिती पाहायला मिळत असते। त्यामुळे तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत आपले पूर्ण बघत चला, तुम्हाला सर्व माहिती मी देत असतो। सर्वांनी व्हिडिओ लाईक करा, अजूनपर्यंत तुम्ही लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असलं चॅनल पण सबस्क्राईब करा। चला माहिती जाणून घ्या, आज कोणाला पैसे भेटणार आहेत। तर तुमचा फॉर्म जो आहे तो अप्रूव्हल असेल, स्टेटस तुमचं अप्रूव्हल असेल तर तुम्हाला आज पैसे भेटणार आहेत। बघा 2-3 अटी आहेत, त्या अटी समजून घ्या। तुमचा फॉर्मचा जो स्टेटस आहे जरी तो अप्रूव्हल असेल तर तुम्हाला आज पैसे भेटणार आहेत, आज तुमच्या खात्यात पैसे वितरित केले जाणार आहेत। आणि महत्त्वाचं म्हणजे आधार सीडिंग
जरी तुमचं आधार सीडिंग लिंक असेल बँकेला तर तुम्हाला पैसे भेटणार आहेत. ओके, हे दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तुमचं फॉर्म अप्रूव्हल असणे गरजेचे आहे 31 ऑगस्टपर्यंत आणि तुमचं बँकेचं आधार सीडिंग असणे गरजेचे आहे. मग तुम्हाला आज पैसे भेटून जाणार आहेत आणि आज तुम्हाला जुलै आणि ऑगस्टचे 2 महिन्याचे 3,000 रुपये भेटणार आहेत. 3,000 रुपये आज अनेक खात्यात जमा होणार आहेत, त्यामुळे तुम्ही चेक करा. आणि ज्यांचं आता फॉर्म अप्रूव्हल पण आहे, तुमचं फॉर्म जर अप्रूव्हल असेल आणि आधार सीडिंग नसेल तर तुम्हाला पैसे भेटणार नाहीत. बरं, आधार सीडिंग केल्यानंतरच तुम्हाला ते पैसे पाहायला मिळतात तुमच्या बँक खात्यात, त्यामुळे आधार सीडिंग करणे फार गरजेचं आहे. अनेक महिलांनी केले आधार सीडिंग, जवळपास भरपूर महिलांचं आधार सीडिंग बाकी होतं, त्यांनी केलं आणि त्यांना आता पैसे भेटलेले आहेत. तुम्हाला पण भेटून जातील, काही टेन्शन घेऊ नका. तुम्ही फक्त तुमचा फॉर्म अप्रूव्हल असेल आणि तुमचं टेटस तुमचं अप्रूव्हल असेल आणि आधार सीडिंग असेल तर तुम्हाला आज 3,000 रुपये भेटून जातील तुमच्या बँक खात्यात. ओके, तसेच महत्त्वाचं म्हणजे बघा, आता आपण खूप सारी महत्त्वाची माहिती बघणार आहोत. बरं, व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा. आता काही जणांचं फॉर्म पेंडिंग आहे, राईट. तुमचं फॉर्म जरी पेंडिंग असेल, इन रिव्ह्यू असेल, रिजेक्ट असेल, डिसअप्रूव्ह असेल, रिसबमिटचं ऑप्शन आलेलं असेल, बघा मी तुम्हाला काय सांगते नीटपणे समजून घ्या. ही माहिती माझ्यासाठी नाही, तुमच्यासाठी आहे. ज्यांना पैसे भेटलेले नाहीत आणि ज्यांनी नुकताच फॉर्म भरला आणि ज्यांचं स्टेटस हे इन रिव्ह्यू आहे, पेंडिंग आहे, डिसअप्रूव्ह आहे, रिजेक्ट आहे किंवा रिसबमिटचं ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळत असेल तर तुम्हाला एडिटचं बटन दिलं आहे, ते एडिट करून तुम्ही ते व्यवस्थित करू शकता. परंतु ज्यांचं पेंडिंग आहे, इन रिव्ह्यू आहे, पेंडिंगचा अर्थ काय होतं? पेंडिंगचा अर्थ म्हणजे तुमचा फॉर्म अजून चेक केलेला नाही, अधिकारी वर्गाने तुमचा फॉर्म अजूनपर्यंत चेक केलेला नाही. आणि इन रिव्ह्यू म्हणजे तुमचा फॉर्म चेक केला जात आहे. तुमचं फॉर्म जरी बरोबर असेल, त्यामध्ये जरी तुम्ही सत्य माहिती भरली असेल तर तुमचे पैसे तुमच्या खात्यात पाठवले जातील, तुमचं फॉर्म अप्रूव्ह होऊन जाणार आहे, असं त्याचा अर्थ होतो. आणि रिसबमिट असेल, रिजेक्ट असेल तर काही कारणाने तुमचं फॉर्म रिजेक्ट करण्यात आलं असेल, ते कारण सुधारा आणि रिसबमिट तो फॉर्म भरून टाका. मग काही दिवसांनी तुमचा फॉर्म अप्रूव्ह होऊन जाणार आहे. मग तुम्हाला पुढील जो हप्ता असणार आहे तुम्हाला पुढच्या महिने ते पैसे भेटून जातील. ओके, आता जी आपण महत्त्वाची माहिती बघणार आहोत ती माहिती नीटपणे आता समजून घ्या. आता माहिती काय आहे नीटपणे समजून घ्या. बघा, तुम्हाला आता 3,000 रुपये भेटलेले आहेत. कोणाकोणाला 3,000 रुपये भेटले आहेत? तर मॅक्झिमम सर्वच जणांना तुम्हाला 3,000 रुपये भेटले असतील. तर तुमच्या मनात आता प्रश्न असेल की जो दुसरा हप्ता आहे, दुसरा हप्ता, तर हा दुसरा हप्ता तुम्हाला किती भेटेल? 3,000. दुसरा हप्ता पण 3,000 रुपये भेटेल असं अनेक महिलांना वाटत आहे की जो दुसरा हप्ता आहे, आता पहिल्या हप्त्याला रक्षाबंधनपर्यंत अनेक जणांना 3,000 रुपये भेटलेले आहेत आणि 31 ऑगस्टपर्यंत सर्वांना 3,000 रुपये भेटून जाणार आहेत. ज्यांचे फॉर्म अप्रूव्हल आहेत, आधार सीडिंग आहे, त्यांना सर्वांना 3,000 रुपये भेटून जाणार आहेत. परंतु काही महिलांना बघा अपडेट नसतात, आपले रेग्युलर व्हिडिओ बघत नसतात, त्यामुळे त्यांना बाकीची माहिती ही माहीत नसते. त्यामुळे त्यांना कसं वाटत आहे की जो दुसरा हप्ता आहे, नीट लक्षपूर्वक आहे का, सप्टेंबर महिन्याचा जो हप्ता असणार आहे, पुढील हप्ता, तो पुढील हप्ता जो आहे म्हणजे त्यांना असं वाटत आहे की 3,000 रुपये भेटतील. तर बघा, तुम्हाला 3,000 रुपये नाही भेटणार दुसऱ्या हप्त्याला, तुम्हाला 1,500 रुपये भेटतील सप्टेंबर महिन्यात. 1,500 रुपये, ज्यांना आता 3,000 रुपये भेटले त्यांना 1,500 रुपये भेटतील. ओके, आता काही जणांना कसं वाटत होतं, काही महिलांना, की आता आपल्याला 3,000 रुपये भेटले ना, मग पुढील महिन्यात पण 3,000 भेटतील, त्या पुढील महिन्यात पण 3,000 भेटतील, त्या पुढील महिन्यात पण 3,000 रुपये भेटतील, म्हणजे रेग्युलर महिने 3,000 चालतील असं अनेक महिलांना वाटत होतं. कारण त्यांना पहिलेच 3,000 रुपये भेटले ना, त्यांना तेच वाटत होतं की दरमहा आता 3,000 रुपये आपल्याला भेटतील. 3,000 रुपये नाही भेटतील. तुम्हाला जे पैसे भेटले ते 3,000 रुपये ते 2 महिन्याचे आहेत, जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 1,500. त्यामुळे 2 महिन्याचे तुम्हाला 3,000 रुपये भेटलेले आहेत. परंतु आता सप्टेंबर महिन्याला तुम्हाला 1,500 रुपये भेटतील. ओके, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि ज्यांना या 31 ऑगस्टपर्यंत 1 रुपया पण भेटला नाही त्यांना 4,500 रुपये भेटणार आहेत. 3 महिन्याचे असणार आहेत ते, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर. 4,500 रुपये पेमेंट तुम्हाला भेटणार आहे जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर 3 महिन्याचे. ज्यांचे फॉर्म अप्रूव्हल अजूनपर्यंत झाले नाहीत त्यांना सप्टेंबर महिन्यापर्यंत हे भेटणार आहेत. परंतु ज्यांचं आधार सीडिंग आणि आता अप्रूव्हल असेल त्यांना आज पैसे वितरित केले जाणार आहेत. त्यामुळे तुमचं बँक अकाउंट तुम्ही चेक करा, तुमच्या खात्यात पैसे अचानकपणे केव्हा येतील. तुम्ही बँक अकाउंट चेक करा किंवा बँकेत जाऊन पण तुम्ही चेक करू शकता की तुमच्या खात्यात पैसे पडले की नाही. तर आज सर्व महिलांच्या खात्यात पैसे येणार आहेत ज्यांचं आधार सीडिंग आणि फॉर्म अप्रूव्हल असेल. तर 31 ऑगस्ट ही तारीख ठेवण्यात आली आहे. तर आज सर्व बँक खात्यात तुमच्या पैसे वितरित केले जाणार आहेत. ओके,
तर ही होती महत्त्वाची अपडेट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात. तुम्हाला मी जी माहिती आपल्याकडे ते छोटे असो किंवा मोठे असो आपल्या गावरान भाषेत मी तुम्हाला आपल्या सिंपल भाषेत सांगत असतो. जी पण माहिती आली लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. त्यामुळे सर्वजण आपल्याला एवढा सपोर्ट करतात, आपले व्हिडिओ रेग्युलर पूर्ण बघतात. त्यामुळे तुमचं पण धन्यवाद की तुम्ही एवढं सपोर्ट देत आहात. असेच सपोर्ट पुढे पण करत राहा. आपले व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चला. तुम्हाला सर्व सत्य माहिती आणि तुमच्यासाठी जी माहिती असते ती मी घेऊन येत असतो. ओके, सो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. सर्वांनी व्हिडिओ लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि हा व्हिडिओ महाराष्ट्रभरात व्हायरल करा. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये मी सांगतो. धन्यवाद.